आवर्जून या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. त्याचबरोबर हे करत असताना एका बाजूला आपण देव तर पाहिला नाही कोणी, पण देवाचे कुठले जे काय सण असतात त्या तारखेप्रमाणे होत असतात. पण मला एक समजत नाही की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा कुठलाही विषय निघतो त्यावेळेस त्याच्यावर वादविवाद का निर्माण केले जातात. आज तसं पाहायला गेलं तर प्रत्येकजण पक्ष कुठला जरी असला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ते संपूर्ण शुभ कार्याला सुरुवात करतात. आणि मग त्यांच्याच बाबतीत मगाशी जसं बोललं गेलं की त्यांच्याच बाबतीत त्यांची कुठली वस्तू असेल त्या बाबतीत देखील वादविवाद केला जातो. हे कृपया करून हे टाळलं गेलं पाहिजे. कारण या देशाला जर अखंड ठेवायचं असेल तर दुसरा कुठला विचार अखंड ठेवू शकत नाही. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार अखंड ठेवू शकतो. कारण की या देशामध्ये अनेक विविध जाती धर्मातले लोकांचं वास्तव्य आहे. हा नको तो नको असं करून चालणार नाही. आणि त्यामुळं हे असे जर वादविवाद जर का जे लोक मग कुठल्या पक्षाचे जरी असले तर करत असतील तर माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की असं कृपया करून करू नका. ह्या संपूर्ण देशातल्या नागरिकांमध्ये कुठल्याही प्रकारचं वितुष्ट कालू नका, त्यांच्यामध्ये भेदभाव निर्माण करू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.